बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे। नवी दिल्लीमध्ये झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला आहे। बिहार विधानसभेची निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर 14 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकालाची घोषणा होईल। एनडीएने जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून आघाडी घेतलेलीच आहे। हीच आघाडी एनडीएला विजयाच्या समोर घेऊन जाणार का, पाहूयात हा रिपोर्ट। अनेक दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर बिहारमध्ये एनडीएच्या जागा वाटपाचा तिढा सुटलाय। नवी दिल्लीतील बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलाय। या जागा वाटपात भाजपला 101 जागा, जनता दल युनायटेडला 101 जागा, लोक जनशक्ती पार्टीसाठी 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षासाठी 6 जागा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाला 6 जागा देण्यात आल्यात। देखिए, आला कमान ने जो तय किया, निर्णय किया, वो निर्णय सिरोधार्य है, लेकिन 6 सीट दे करके हमारे जो महत्व है उसको उन्होंने कम करके आंका है, जिसका हो सकता है कि खामियाजा भुगतना पड़े हमारे एनडीए को। नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षानं जागा वाटपात भाजपच्या बरोबरीचं स्थान मिळवलंय। भाजप आणि जेडीयू समान जागांवर लढणार आहे, त्यामुळे भाजप जेडीयू मध्ये कुणी छोटा किंवा मोठा भाऊ नाही। 2020च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूनं सर्वाधिक 115 जागा लढवल्या होत्या, तर भाजपनं 110 जागा लढवल्या। उर्वरित 10 जागा एनडीएतील मित्र पक्षांना देण्यात आल्या। 2025च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय। एलजेपीला 29 जागा देण्यात आल्यात। पासवान यांनी 40 जागांची मागणी केली होती, मात्र 29 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलंय। जितेंद्र मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांनी देखील प्रत्येकी 6 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे। एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला पुन्हा सत्तेची किल्ली मिळवण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।